वर्षभर शेतात आपल्या सोबतीला राबणाऱ्या मुक्या दोस्तांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा। येत्या 22 ऑगस्ट रोजी बळीराजाचा लाडका सण पोळा साजरा होणार आहे। या सणासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे। बैल आणि शेतकऱ्यांच्या अतूट नात्याची ही गोष्ट। पोळा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण। वर्षभर शेतात आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। पिठोरी अमावस्येच्या या दिवशी आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजवण्याकरिता शेतकऱ्यांची बाजारात लगबग सुरू झाली आहे। बाजारपेठा विविध प्रकारच्या सजावटीच्या सामानाने गजबजून गेल्या आहेत। गोंडे घुंगराच्या माळा, शिंगासाठी बेगडे, नक्षीदार झूल, चाबूक आणि तोडे अशा अनेक वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत। पाऊस चांगला झाला तरी शेतकरी मोठ्या मनाने खरेदी करतात आणि यंदा जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस झाल्याने खरेदीचा उत्साह मोठा आहे। प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीनुसार आपल्या सर्जा राजाला नवी आभूषणे खरेदी करतात। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धानपुरा मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि लहान मुलांचा हा खास सण आहे। अमरावतीमध्ये धानपुरासाठी लहान मुलांचे लाकडी बैल बाजारात दाखल झाले आहेत। 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच्या या बैलांच्या जोड्या विकत घेण्यासाठी लहानग्यांनीही मोठी गर्दी केली आहे। पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये साजरा करण्यात येतो। पोळा सण हा खास बैलांसाठी आणि पोळा सण म्हटलं की लहान बालकांचा सण सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो, म्हणजेच तान्हापोळा। याच तान्हापोळ्यासाठी आता संपूर्ण बाजारपेठामध्ये आपण जर एकंदरीत बघितलं तर आता छोट्या बालकांसाठी छोटे छोटे बैल जे आहेत साजलेले आहे। संपूर्ण आपण अमरावतीच्या मार्केटमध्ये सध्या जर बघितलं तर संपूर्ण मार्केटमध्ये तान्हापोळ्यासाठी बैल लहान बालकांसाठी उपलब्ध झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या बांध्याचे बैल आपल्याला इथून दिसून येत आहे। उद्या संपूर्ण भारतामध्ये पोळा हा सण साजरा होणार आहे आणि पर्वाला लहान बालकांचा पोळा सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। चांगला पोळा ज्याला पोळा सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण काही व्यावसायिकांशी जाणून घेऊया कशा पद्धतीचा याचा दर राहणार आहे आणि कशा पद्धतीची विक्री त्यांची सध्या सुरू आहे। काय सांगाल, काय नाव झालं आपलं? विकास अनिल आठवडे। किती वर्षापासून हा व्यवसाय करता आपण? जवळपास 4 ते 5 वर्षापासून। काय सांगाल, कशा पद्धतीची विक्री सुरू आहे, कशा पद्धतीचे भाव आहे, कशा पद्धतीचे भावाचे बैल आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे? तरी या वर्षी तर जास्त म्हणजे गिरायकी तेवढ्या पद्धतीत नाही आहे आणि त्या पद्धतीनं गिराईक म्हणजे कस्टमर तेवढे रेट पण नाही देत आहे कस्टमर। ते कारण काय असेल नेमकं? म्हणजे भरपूर मात्रात दुकानं लागलेली आहे आणि उत्पादकाचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं आणि रीच झालेलं आहे आणि ऑनलाईन पण जास्त पद्धती झाल्या आहे त्याच्यामुळं म्हणजे गर्दीत लोक कमी येत आहेत, त्याच्यामुळं गिरायकी म्हणजे थोडी मार खाते। नक्कीच संपूर्ण अमरावती बाजारपेठांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तान्हापोळ्याचे जे आहेत मार्केटमध्ये सध्या लहान बैल सजलेले आहेत आणि दुसरं नेमकं कारण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तर पाऊस कोसळला, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची यावर्षीचा पोळा जो आहे तो धोक्यात जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये गर्दीसुद्धा कमी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी रोहित खरे पाहत आहात। पोळा आणि धानपुरा हे दोन्ही सण फक्त बैलांच्या कृतज्ञतेपुरते मर्यादित नाही, तर शेतकरी आणि मुलांच्या उत्साहाचे प्रतीक आहे। पोळा हा शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या सोबत्याला दिलेला मान आहे, तर धानपुरा बालकांच्या निरागस आणि आनंदाची परंपरेची जपणूक करणारा सण आहे।